सो प्रतीक्षा, शेवटचा प्रश्न हा आहे की सध्या ग्रामीण भागातली बरीच सारी मुलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, BCAला ॲडमिशन घेतात, MCAला ॲडमिशन घेतात. त्यांच्या पालकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात की आपल्या पोरानं IT मध्ये करिअर करावं. गेली आता 3-4 वर्षामध्ये तर तू बघितलंस तर खूप मोठ्या प्रमाणात या फील्डमध्ये ॲडमिशन्स आहेत. पण जेवढ्या प्रमाणात मुलांना जॉब लागायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मुलांना जॉब लागत नाहीत. तो ग्रामीण भागातल्या मुलांनी काय करायला पाहिजे जॉबसाठी, याच्याबद्दल तुझं मत काय आहे? जसं ग्रामीण भागातल्या मुलांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते हार्डवर्किंग असतात, खूप हार्डवर्किंग असतात. त्यांना जाणीव असते परिस्थितीची, वेळेची, सर्वच गोष्टींची जाणीव असते. पण त्यांना त्या लेवलला गायडन्स मिळत नसतो. आणि गावी थोडंसं मुलांना फॅमिली बॅकग्राऊंड पण अगदी तसं भेटत नाही. त्यांना बाकीच्या गोष्टी पण असतात थोड्याशा. सो ते इतक्या लेवलला फोकस वगैरे करिअरवर करू शकत नाही. आणि त्यात आता वाढलेली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. त्यापासून कोणीही वाचत नाही आहे. इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, फेसबुक असू दे, बरेच सोशल मीडिया आहेत ज्याच्यावर त्या बाबतीत पण मुलं थोडीशी जास्त इन्फ्लुएन्स होत चाललेले आहेत. त्यामुळे त्यांचा करिअरवरचा फोकसही थोडासा हलत आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना मला इतकंच बोलणं आहे की तुम्ही आपण जे स्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला जे शिकत आहोत ते सफिशियंट नाही. आपल्याला करिअर ज्या गोष्टीमध्ये करायचं आहे त्यासाठी ते इतकं सफिशियंट नाही. त्या मुलांनी एक्सटर्नल प्रयत्न केले पाहिजेत, एक्स्ट्रा सेल्फ स्टडी करून एक्स्ट्रा एक्सप्लोअर गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामध्ये त्यांना करिअर करायचं आहे त्याच्यासाठी. कोडफर्स्टला एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगशील? ओनली सक्सेस. जर लाईफमध्ये सक्सेस, यश हा शब्द अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की कोडफर्स्ट जॉईन करा. कोडफर्स्ट जॉईन केल्यानंतर तुमचा हार्डवर्क आणि सरांचे एफर्ट्स 100%चे एफर्ट्स तुम्हाला सक्सेस ह्या शब्दाचा अनुभव करून देईलच. थँक्यू. सो सांगलीची ही कन्या प्रतीक्षा हिनं आपल्यासोबत बऱ्याच साऱ्या गोष्टी शेअर केल्या, टाईम दिला त्याबद्दल धन्यवाद. यासारखे अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.